36,585 कोटीची कर्जमाफी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिली महाराष्ट्रातल्या. पण त्याची अंमलबजावणी जी आहे ती विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे. आचारसंहिता असल्यामुळे त्याची अंमलबजावणी आता होणार नाही अशी माहिती पण मिळालेली आहे. या कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं? आपल्याबरोबर शेतकरी आहेत. मी धाराशिवमधील कौडगाव या गावात आहे. काय वाटतं, कर्जमाफी झाली आहे, समाधानी आहात का? नाही, हे खरं तर हे सरकार म्हणजे लबाडाचा अवताना जेवल्याशिवाय काय खरं नाही. हे आखाड्यातलं सरकार आहे. मला सांगा, गेल्या वेळेस अतिवृष्टी झाली, लोकांच्या जमिनी चाटून गेल्या, कुणाचे जनावर वाहून गेली, अनेक नुकसान झालं. 30,000 कोटीची घोषणा केली, पण शेतकऱ्यांनी 15,000 कोटी सुद्धा दिलेलं नाही. यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याची दिवाळी साजरी करतो मी अनुदानावर. अहो, दुसऱ्या दिवाळीला त्यांनी शेतकऱ्या खात्यामध्ये पैसे जमा नाहीत. आणि ह्यांनी आयर काय केलाय? बंद पाकिटात आयर केलाय. ह्यांनी काय असं केलंय? 36,000 कोटीची घोषणा जाहीर केली. मग तुम्ही ही 36,000 कोटीचा आकडा कसा काढला? त्याला नियमावली काय ठरवलं होतं नव्हत्या? ह्यांना विधान परिषदेचं इलेक्शन लागले, ह्यांना बिहाय, ह्यांना धोका वाटतोय म्हणून ह्यांनी अतिशयोक्ती जी आहे त्यात बाहेर काढलेल्या नाही. ह्यांनी जर अतिशयोक्ती बाहेर काढल्या असत्या तर ह्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान आहे. अनेक शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित राहावं लागतं, हे त्यांच्या लक्षात होतं. म्हणून फक्त बंद पाकिटात 36 कोटीचा आयर केलाय. पण अस्तित्वात त्याने हे दाखवलं, अतिशयोक्ती दाखवलेलं नाही. त्याच्यामुळं हे फसवी कर्जमाफी आहे. हे आकडेवारीतलं सरकार आहे. मला सांगा, 36,000 कोटी भागिले 56 लाख करा, 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी केली म्हणताय. तर मला सांगा, हे मोठे आकडे आहेत. ह्याचं जर भागिले केलं तर फार आकडे छोटे छोटे येणार आहेत. आणि सांगितलं ना तू 2 लाखापर्यंतची माफी. मग मला सांगा, एखाद्या शेतकऱ्यांना 10 लाख रुपये कर्ज असेल आणि हे आणखीन एक खो करतेली, म्हणजे ह्यांना शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायचीच नाही. जर एखाद्या शेतकऱ्याकडे 10 लाख रुपये कर्ज असेल तर हे काय म्हणणार, महाशय तुम्ही 8 लाख भरा, त्यावेळेस आम्ही तुम्हाला 2 लाखाची कर्जमाफी देतोय. याची नियमावली जी आहे ती अनेक जाहीर झालेली नाहीये. त्याच्यामुळं काय करतील हे मी तुम्हाला तेच सांगितलं की बंद पाकिटातला आयर आहे. ह्याच्यामध्ये फक्त आकड्याची घोषणा केली. तुम्ही आकड्याची ज्या अर्थी घोषणा केली त्या अर्थी तुम्ही टक्केवारी ठरवली होती का नव्हती? तुम्ही ठरवलं का नाही? कसं कसं मग तुम्ही नियमावली का जाहीर केली नाही? म्हणजे ह्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच नाही, आकड्याच्या गोळ्यात ह्यांना अडकून टाकायचं. असं तुमचं म्हणणं आहे? हो काका, आहे का कर्ज? नाही, कर्ज नाही, पण ही वारंवार घोषणा होत असतात. निवडणुका आल्या की शेतकऱ्यांची दिशाभूल करणं किंवा आमिष दाखवणं हे कुठलंही सरकार करीतच असते आणि त्याच पद्धतीने यांचं पण आहे. बर, मग कर्जमाफीचं काय हवेतच असणार? आहेतच की, ज्यांना लाभ मिळायला पाहिजे, जे खरोखर त्या कर्जानं मरणाच्या दारात टेकलेले आहेत अशांना नाही. जे निर्ढावलेले आहेत बँका बुडवायला, अशाचे माफ होते. काढायचं आणि युक्ती कशी चालवायची आणि ते कर्ज बुडवायचं असे निर्ढावलेले लोक आहेत, त्यांचे बरोबर माफ होते. शेतकरी बाजूला ठेवले. शेतकऱ्यातलाच प्रकार आहे हा की मोठे शेतकरी, वशिलेचे शेतकरी, मग ते कसे साच्यात बसवायचे, बँकाला कसं साच्यात बसवायचं, ते कसे बुडवायचं, आणि ते वारंवार करीत असतात. मात्र जे अतिशय गरीब आहेत, ज्यांना नितांत गरज आहे, त्याला लाखो नियम लावायचे, त्यांची माफी होत नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, ते जे सतत मॅनेज करतात बँका अधिकारी, ह्यांना काय होत नाही, त्यांचे माफ होते. पण ज्याला काही कळत नाही, ज्याला खरीच गरज आहे, अशा लोकांना नाही मिळते. तुम्ही एखादा हप्ता भरलेला आहे, मग त्याच्यामुळे तुमचं माफच होत नाही. ज्याने काय 10 वेळा काढून 10 वेळा बुडविले असेच माफ होते. काका, तुमचं काय म्हणणं आहे? ही कर्जमाफी चुकीचीच आहे. म्हणजे करायला नाही पाहिजे का? करायला पाहिजे रेग्युलर वाल्याला याचा काहीच उपयोग नाही. प्रोत्साहन आहे ना 50,000 रुपये. कुठलं प्रोत्साहन कधी दिलेलं नाही, दिलेलंच नाही, नाही दिलंच नाही. बर, आता याच्यावर विश्वास नाही आपला? नाही. तुमचं काय आहे का कर्ज? कर्ज नाहीये, पण पहिली तर गोष्ट एक आहे, शेतकऱ्यांना असल्या भिकेची गरज नाही तुमच्या कर्जमाफीची बीपीची. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य ते भाव द्या, शेतकरी तुम्हाला कर्ज देईल, इतकी शेतकऱ्यामध्ये पॉवर आहे. असल्या भिकेची गरज नाही शेतकऱ्यांना. बघा, हे तरुण शेतकरी आहे महाराष्ट्रातला, आणि तरुण शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही भीक देऊ नका, भाव मालाला, शेतातल्या मालाला भाव द्या. बरोबर ना? बरोबर. आम्ही भाव द्या, आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही, आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, किती पाहिजे बोला परत. तेवढी ताकद आहे शेतकऱ्यामध्ये. शेतकऱ्याला तुम्ही कमी समजू नका, पण ज्या दिवशी शेतकरी या देशातला संपल ना, त्या दिवशी भीक मागावी लागेल तुम्हाला.
अशी परिस्थिती होईल. 100% अशी परिस्थिती येईल. इतकं वाईट दिवस आले शेतकऱ्यावर. काका काय म्हणणं आहे? हे घोषणाबाजी साहेब नुसत्या खुर्ची टिकविण्याकरता नुसत्या घोषणाबाजीच्या निवडणुकी आली की ही घोषणा चालू करते ती. आणि कुठे निवडणूक? हा हे कसल्या बी येऊ द्या. आता निवडणूक होऊन किती वर्ष झाली? 3 वर्ष झालं. 3 वर्षात किती वेळा त्यांनी 10 वेळा कर्ज माफ काढून नवीन कर्जला त्याने दर्शवली असते. पण यांची कर्ज माफ करायची क्षमताच नाही यांची शेतकऱ्याला. नुसतं काय आलं की त्याच्याकरता फक्त घोषणाबाजी करायची, समाधान करणं शेतकऱ्याचं आणि पुढे 2 पावलं पुढे चालणं यांचं सरकारचं नीती आहे. आणि ही नीती म्हणजे कशी, जेवढं तुमच्या पक्षाने पहिला कर्ज माफ केलंय तसं की भाजपचं शेतकऱ्याला माफ. केलं कर्जमाफी? शरद पवार साहेबांनी 2 वेळा कर्ज भारताचं महाराष्ट्राचं माफ केलं, पूर्ण माफ केलं. 7-12 कोरा केला 2 वेळा. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणारच नाही. भारताचाच मिळणार नाही असा मुख्यमंत्री कोण. आता सरकारची कॅपॅसिटी नाही का पूर्ण करायची? काय असं नाही ना, काय कधीच नाही. उगा नुसतं पळापळी करून माणसाला तिथं थोडं थांबवितो आणि घोषणाबाजी करत नाही. अशी इकडून पैसे शेतकऱ्याकडून काढायचं आणि लाडकी बहीण त्यांना समाधान करायचं. लाडकी बहीण काय शेताचं काय करून दाखवते सांगा? हा त्याच्यात ती काय करते? त्या बजेटमध्ये तिचं 2000 मध्ये हप्ता पडला की बाग येते. नवऱ्यानं संध्याकाळी ते 2000 तुझ्या खात्यावर पडलं तर हे मला 1000 रुपये 500 दे. ती म्हणते तुमचा ह्याचा काय संबंधच नाही. मग ती शेतकरी काय करणार? त्या 2000च्या पैशाला काय उपयोग नाही त्याचा. उपयोगच नाही काय लाडक्या उपयोग बहिणी? नाही काय सुद्धा उपयोग नाही त्याचा. हा म्हणून त्यांनी ही अशी परिस्थिती आहे. कर्जमाफी झाली आहे मात्र शेतकऱ्यांचा विश्वास नाही आहे. ज्यावेळी खरंच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल तेव्हा शेतकऱ्याला समजेल की बाबा खरंच कर्जमाफी झाली. मात्र आत्ता प्रतीक्षेत शेतकरी आहेत कर्जमाफी आणि खात्यावर पैसे कधी जमा होणार. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.